तर बघ मित्रा, 5 वाजून 3x व 6 वाजायला 2x कमी या दोन्ही वेळा एकच वेळ दर्शवतात. तर ती वेळ कोणती? आणि पर्याय आहेत 5 वाजून 24 मिनिट, 6 वाजून 24 मिनिट, 5 वाजून 36 मिनिट आणि 5 वाजून 30 मिनिट. तर आपल्याला काय करायचं बघा, पहिल्यांदा काढायचा आहे तासामधला फरक. इथं आहे 6 आणि इथं आहे 5. या दोघातला फरक काढा. 6 मधून किती मायनस करायचं? 5. म्हणजे किती येणार? 1 तास. आणि या एका तासाला आता मिनिटामध्ये करा, किती येईल इथं? 1 तास म्हणजे 60 मिनिट. त्यानंतर आता आपल्याला काढायची आहे एक्स ची किंमत. एक्स ची किंमत कशी काढायची पहा. तर हे घ्या 60 मिनिट आणि त्यानंतर इथं एक्स सोबत असणारा 3, इथं एक्स सोबत असणारा 2, या दोघांची बेरीज करा. 3 आणि 2 किती येणार रे? 5. त्यानंतर एक्स बरोबर किती? तर 60 ला 5 न भाग द्या. 5 एक 5, 1 उरला 5 दोन्ही 10. एक्स ची किंमत मिळाली किती? आपल्याला मिळाली 12. आता ती वेळ कोणती? तर ती वेळ आहे 5 वाजून 3x. मग 5 वाजून किती मिनिटे आहे? 3x आहे. मग या ठिकाणी काय करा, हे 5 ला 5 घ्या, त्यानंतर हे 3 आणि गुणिले एक्स ची किंमत आपल्याला मिळाली होती 12. मग ती वेळ कोणती असेल? तर 5 वाजून 12 त्रिक 36 म्हणजे 5 वाजून 36 मिनिट ही ती वेळ असायला पाहिजे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. 5 वाजून 36 मिनिट. तर मित्रा, हा जो पहिला प्रश्न होता तो होता माझ्यासाठी. आणि आता त्याच प्रकारचा एक दुसरा प्रश्न असेल तुझ्यासाठी. बघ प्रश्न काय आहे. 4 वाजून 5x व 6 वाजायला 7x कमी या दोन्ही वेळा एकच वेळ दर्शवतात. तर ती वेळ कोणती? 4 वाजून 50 मिनिट, 4 वाजून 40 मिनिट, 3 वाजून 50 मिनिट आणि यापैकी नाही, असे 4 पर्याय आहेत. याचं उत्तर तुला शोधायचं आहे आणि आम्हाला कमेंट्स करून कळवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.